नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक ऑप्शन ट्रेडरसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे आयव्ही म्हणजेच इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आणि व्होलॅटिलिटी. तुम्ही कधी विचार केलाय का ऑप्शनच्या किमती कशा ठरतात, का कधी कधी ऑप्शन खूप महाग होतात किंवा कधी कधी खूप स्वस्त असतात? याचं उत्तर लपलं आहे व्होलॅटिलिटीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी हे गुपित तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्व माहिती एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. सर्वात पहिल्यांदा व्होलॅटिलिटी म्हणजे काय? मित्रांनो, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर व्होलॅटिलिटी म्हणजे किमतीमधील चढ उतार किंवा अस्थिरता. एक उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा दोन विद्यार्थी आहेत आणि पहिला विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये 70 ते 75 गुण मिळवतोय आणि दुसरा विद्यार्थी मात्र जो आहे ना, तो कधी 90 मार्क्स मिळवतोय, कधी 100 मार्क्स मिळवतोय, कधी 50 मार्क्स मिळवतोय. म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या गुणामध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे, कारण त्याच्या गुणामध्ये चढ उतार देखील जास्त आहे. अगदी त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये देखील काही स्टॉक्स स्थिर असतात आणि काही स्टॉक्समध्ये खूप मोठे चढ उतार बघायला मिळतात. जे स्टॉक्स जास्त चढ उतार करतात ना, त्यांना हाय व्होलाटाईल स्टॉक्स असं म्हणतात. आता मित्रांनो, व्होलॅटिलिटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी आणि दुसरी आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. आता मित्रांनो, हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटीचा अर्थ काय होतो माहिती आहे का? ही आपल्याला भूतकाळातील किमतीच्या आधारावरती किती चढ उतार झाला ते सांगते. म्हणजे पाठीमागच्या 30 दिवसात, 60 दिवसात किंवा एका वर्षात त्या स्टॉकच्या किमतीत किती बदल झाला हे आपण यावरून काढू शकतो. आणि हे आपल्याला सांगतं की स्टॉकने पाठीमागच्या काळात किती हालचाल केली. पण तुम्ही जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बघितली तर ती आपल्याला भविष्यातील चढ उतारांच्या आधारावरती माहिती सांगते. याबद्दल आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे ऑप्शन ट्रेडिंगसाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा या भागाकडे आपण वळूया. आयव्ही म्हणजे मार्केटची भविष्यातील अस्थिरतेबद्दल अपेक्षा. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आयव्ही आपल्याला सांगते की मार्केट किती हालचाल करू शकतं, याबद्दल ट्रेडर काय विचार करत आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, आयव्ही हे ऑप्शनच्या किमतीतून बॅकवर्ड कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे काय? ऑप्शनची किंमत पाहून आपण आयव्ही काढतो. आयव्ही पाहून ऑप्शनची किंमत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. आयव्ही इतका का महत्वाचा आहे? सर्वात पहिल्यांदा तर प्रीमियमवर परिणाम होतो. जेव्हा आयव्ही जास्त असतो तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम खूप वाढतात आणि जेव्हा आयव्ही कमी असतो तेव्हा प्रीमियम कमी होतात. म्हणजे आयव्ही हा ऑप्शनच्या किमतीचा एक महत्वाचा घटक आहे. आयव्ही आपल्याला मार्केटमधील रिस्क समजण्यासाठी मदत करते. जेव्हा आयव्ही जास्त असते तेव्हा त्याचा अर्थ मार्केटमध्ये अनसर्टनिटी जास्त आहे. आयव्हीच्या आधारावरती आपल्याला योग्य ट्रेडिंग स्ट्रॅटेजी निवडण्यासाठी देखील मदत होते. आयव्ही जर जास्त असेल तर आपण वेगळी स्ट्रॅटेजी वापरतो, आयव्ही जर लो असेल तर आपण वेगळी स्ट्रॅटेजी वापरतो. मग हा आयव्ही नेमका एक्झॅक्ट काम कसा करतो? एक जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर निफ्टी 22,000ला सध्या ट्रेड करतोय आणि निफ्टीचा 22,000चा कॉल ऑप्शन 200 रुपयांना ट्रेड करतोय. जर आयव्ही 15% असेल किंवा तो 15%वरून 20% झाला तर याचा अर्थ काय होतो माहिती का? ऑप्शनची किंमत 200 वरून 250 किंवा 280 होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे निफ्टी एकाच पॉइंटला आहे, त्यामध्ये बिलकुल कुठलीही हालचाल झाली नाही, तरी देखील तुमच्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये हा मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतो. मित्रांनो, आयव्ही मध्ये ना फक्त आपल्याला आयव्ही बघून पुरेसं नाहीये, तर आपल्याला हेच देखील समजणं गरजेचं आहे, सध्याचा आयव्ही ऐतिहासिक दृष्ट्या कमी आहे की जास्त आहे. यासाठी आपण वापरतो आयव्ही पर्सेंटाईल किंवा आयव्ही रँक. आता आयव्ही पर्सेंटाईल काय आहे? हे सांगतं की बाबा पाठीमागच्या एक वर्षात किती टक्के दिवस सध्याच्या आयव्ही पेक्षा आयव्ही जास्त किंवा कमी होता. समजा जर आयव्ही पर्सेंटाईल 80% असेल तर याचा अर्थ असा होतो, मागील एक वर्षात 80% वेळा आयव्ही सध्यापेक्षा कमी होता. म्हणजे सध्याचा आयव्ही हा कंपॅरेटिव्हली महाग आहे. मित्रांनो, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की जर आयव्ही पर्सेंटाईल रँक 50% पेक्षा जास्त असेल तर तो ऑप्शन तुलनेने महाग कसा असतो, जर 50% पेक्षा कमी असेल तर तो ऑप्शन स्वस्त कसा असतो, कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला दाखवतो आणि आयव्ही बघायचं कुठं ते पण दाखवतो. आता मित्रांनो, मी तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटवरती घेऊन आलोय. आता एनएससीच्या वेबसाईटवर जर तुम्ही ही ऑप्शन चेन काळजीपूर्वक बघितली तर निफ्टी इंडेक्सची ऑप्शन चेन आहे. काय दिसते हो या ठिकाणी ऑप्शन चेनमध्ये? लेफ्ट साईडला जर बघितलं तर या ठिकाणी कॉलचे ऑप्शन दिसतील, लेफ्ट साईडला जर बघितलं तर या ठिकाणी पुटचे ऑप्शन बघायला मिळतील. मग आपल्याला जर आयव्ही कॅल्क्युलेट करायचं असेल एखाद्या स्ट्राईक प्राइसचा तर तो कुठं बघायचा आहे? तर या ठिकाणी जर बघितलं ना तर आयव्ही या ठिकाणी तुम्हाला दिसेल, माझा माउस कर्सर ज्या ठिकाणी. आता निफ्टी इंडेक्स कुठे ट्रेड करतोय?
24,700ला ट्रेड करतोय, तर 24,700 या स्ट्राईक प्राइसचा आयव्ही आहे मित्रांनो किती 20.97. या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. 20.97 हा आयव्ही आहे कॉल ऑप्शनचा. आणि सेम त्याच वेळेला पुट ऑप्शनचा जर आयव्ही बघितला तर तो आहे मित्रांनो 14.94. मग मित्रांनो ह्या आयव्हीचा वापर करून आपण कशा पद्धतीने ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो. तर आता मित्रांनो मी कॉल साईटसाठी काय करतो, या ठिकाणचा आयव्ही कॉपी करून घेतो. म्हणजे साधारणतः जर बघायचं झालं तर 24,700च्या कॉल ऑप्शनचा आयव्ही आहे 20.97. मी एका कॅल्क्युलेटरमध्ये जातो, इथं 20.97 टाईप करतो. 20.97 काय केलं, टाईप केलं आणि निफ्टीचा आयव्ही कॅल्क्युलेट करतो. आता आयव्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर काय आलं तुमच्या समोर बघा, मागील वर्षात 26.6% वेळा आयव्ही यापेक्षा कमी होता आणि मिनिमम मॅक्झिमम रेंज जर बघितली तर सध्याची पोझिशन 32.9ला असलेली दिसून येते. ह्याचा अर्थ काय झाला, ऑप्शन स्वस्त आहेत. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी वापरू शकता. करंट आयव्ही जो आहे ना हा 21 आहे, 52 वीक लो 12.8 आहे, 52 वीक हाय 37.7 आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्या साह्यानं तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑप्शन स्वस्त आहे का ऑप्शन महाग आहे हे आयडेंटिफाय करू शकता आणि ह्याच्या साह्यानं कॉल बाय करायला पाहिजे की कॉल सेल करायला पाहिजे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. मित्रांनो मी आयव्ही आता या ठिकाणी 22 कॅल्क्युलेट करतो. 22 आयव्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर काय झालं, ऑप्शन महाग आहेत, सेलिंग स्ट्रॅटेजी वापरणं योग्य राहील. मग क्रेडिट स्प्रेड, आयर्न कॉन्डॉर, शॉर्ट स्ट्रँगल याचा विचार तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी करू शकता. म्हणजे आयव्हीच्या साह्यानं आपण स्ट्रॅटेजी कोणती वापरायला पाहिजे, ऑप्शन बायर बनायला पाहिजे की ऑप्शन सेलर बनायला पाहिजे हे आपल्याला समजतं. आता मित्रांनो आपण आयव्हीच्या आधारावरती स्ट्रॅटेजी समजून घेऊ. सर्वात महत्वाचं आणि सर्वात इंटरेस्टिंग काय आहे, आयव्हीचा वापर ट्रेडिंगमध्ये कसं करायचं. तर कसा करू शकता, हाय आयव्ही असेल म्हणजे आयव्ही रँक जर 50%पेक्षा जास्त असेल तर तुम्ही बिनधास्तपणे ऑप्शन सेलिंग करू शकता. मग त्यासाठी क्रेडिट स्प्रेड, आयर्न कॉन्डॉर, शॉर्ट स्ट्रँगल या स्ट्रॅटेजी वापरू शकता. प्रीमियम जास्त मिळतो, यामुळं आपल्याला सेलरचा फायदा होतो. आयव्ही क्रॅश झाल्याचा फायदा उठवता येतो. आयव्ही कमी झाला की आपला प्रॉफिट देखील ऑटोमॅटिक वाढतो. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर मार्केट खूप जास्त हल्लं तर आपला लॉस देखील होऊ शकतो. आणि समजा आयव्ही पर्सेंटाईल 50% पेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी लॉंग कॉल, लॉंग पुट, डेबिट स्प्रेड वापरू शकता. प्रीमियम कमी असल्यामुळे बाईंग स्वस्तामध्ये मिळतं आणि त्यानंतर आयव्ही वाढल्यानंतर ऑप्शनचे प्रीमियम देखील काय होतात, ऑटोमॅटिक वाढतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक तुम्हाला आयव्हीच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची टिप्स देतो. विशेषतः अर्निंग आणि इव्हेंट ज्यावेळेला असतात, एखाद्या कंपनी आहे XYZ, त्या कंपनीचा रिझल्ट आहे, त्याच्या अगोदर आयव्ही खूप वाढतो आणि रिझल्ट नंतर आयव्ही मध्ये क्रॅश येतो. म्हणजे आयव्ही अचानक कमी होतो आणि रिझल्टच्या अगोदर जर तुम्ही ऑप्शन बाईंग केलं तर तिथं तुमच्यासोबत रिस्क तयार होऊ शकते. आयव्ही क्रॅश होण्याची शक्यता आहे आणि तिथं तुमचे पैसे बुडू शकतात. मग तुम्ही काय करू शकता, रिझल्ट आल्यानंतर कॉल ऑप्शन सेल करू शकता, त्याचा देखील बेनिफिट होऊ शकतो. विशेषतः इंडिया विक्सचा वापर तुम्ही इंडेक्सची ओलॅटिलिटी बघण्यासाठी वापरू शकता. समजा इंडिया विक्स जो आहे तो 15पेक्षा कमी असेल तर मार्केट खूप ओलॅटाईल आहे असं म्हटलं जातं. आयव्ही 20पेक्षा जास्त आहे तर मार्केट हाय ओलॅटाईल आहे किंवा मार्केटमध्ये थोडं नर्वसनेस आहे असं म्हटलं जातं. आणि समजा निफ्टी इंडेक्सचा आयव्ही जर 25 ते 30पेक्षा जास्त असेल तर मार्केटमध्ये खूप अनसर्टनिटी आहे, पॅनिक आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो आयव्हीचा जर विचार केला तर प्रत्येक स्ट्राईक प्राईसचे आयव्ही वेगळे असते. एटीएम स्ट्राईक प्राईसची वेगळी असते, ओटीएम स्ट्राईक प्राईसची आयव्ही वेगळी असते. त्यातल्या त्यात ओटीएम ऑप्शनची आयव्ही ही कंपॅरेटिव्हली जास्त असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं टाइम डिके आणि आयव्ही हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. हाय आयव्ही म्हणजे टाइम डिके जास्त जलद होतो, ऑप्शन सेलरसाठी हे खूप चांगलं आहे आणि हायर आयव्ही मध्ये सेलिंग स्ट्रॅटेजी जास्त इफेक्टिव्ह काम करते. त्याचबरोबर प्रत्येक सेक्टरचा आयव्ही वेगळा असतो. आयटी स्टॉक्सचा आयव्ही हा साधारणतः कमी वोलाटाईल असतो. स्मॉल कॅप फार्मा स्टॉकचा वोलॅटिलिटी कंपॅरेटिव्हली जास्त असते. मग यावरून तुमच्या काय लक्षात आलं, आयव्ही किती महत्त्वाचा आहे ट्रेडिंगमध्ये लक्षात आलंच असेल. मित्रांनो तुम्हाला ऑप्शन बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल तर मित्रांनो आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला बाजार बुल म्हणून, ते इन्स्टॉल करा. त्या ठिकाणी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शेअर मार्केट तुम्हाला शिकता येईल. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.